दिनांक 30/4/2024 ला स्वीप कार्यक्रमांतर्गत आशिमा मित्तल मॅडम नॉडल अधिकारी स्वीप कार्यक्रम तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियान सुरू आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रांताधिकारी कळवण पुलकित सिंह यांच्या निर्देशनानुसार मालगव्हाण तालुका सुरगाणा येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मालगव्हाण या मतदान केंद्रावर अवघे 2 इतके मतदान झाले होते। या पार्श्वभूमीवर दिनांक 20 मे 2024 रोजी लोकसभेचे मतदान होत आहे। यावेळी मतदारांनी 100% मतदान करावे यासाठी सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी पीयू पाटील, नायब तहसीलदार कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहभेटी, मतदान जनजागृती रॅली, मतदार उद्बोधन व शासकीय कर्मचारी मार्गदर्शन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपला जो हक्क आहे मतदानाचा, तो मतदानाचा हक्क आपण बजावलाच पाहिजे। योग्य उमेदवाराला तुम्ही आपण मतदान करा आणि काही अडीअडचणी असतील तर आम्ही आहेच, आपण सोडवायला पण कटिबद्ध आहोत। परंतु आपण मतदान न करणं हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे आणि सर्वांना प्रशासनाच्या वतीने आपलं आव्हान राहील की कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, सर्वांनी आपला हक्क बजवावा आणि आपली जी लोकशाही ती बळकट करण्याचं काम करावं। या प्रसंगी उपस्थित मतदारांना संबोधित करताना तहसीलदार रामजी राठोड म्हणाले, मतदान हा आपल्याला घटनेने दिलेला अधिकार असून तो अधिकार आपण लोकशाही मजबूत करण्यासाठी वापरला पाहिजे। 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानासाठी 100% मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानावर चर्चा करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला व वृद्ध स्थलांतरित कुटुंबासह सर्वांचे मतदान करून घ्यावे असे आवाहन केले। यावेळी गावामधून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली। यावेळी तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी पीयू पाटील, नायब तहसीलदार कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप नाईकवाळे, प्रमिला शेंडगे, भाऊसाहेब सरक, नरेंद्र कचवे, मतदार केंद्र प्रमुख जाधव, महाले, भुजबळ, भोये, मुख्याध्यापक गंगाराम पवार, मालगव्हाण सरपंच योगेश ठाकरे, उपसरपंच मनोहर चव्हाण, ग्रामस्थ विठ्ठल चव्हाण, आनंद चव्हाण, बाळू चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, शेवंता चव्हाण, मनीषा चौधरी, वंदना, महाले विद्यार्थी, शिक्षक व मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते। सूत्रसंचालन मोतीराम भोये व हरिराम गावित यांनी केले। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।